प्रकाश भिशेंच्या टीकेला भाजप किसान मोर्चाचे नेते विजय भालतिडक यांचे प्रत्युत्तर। स्वयंभू शेतकरी नेत्यांनी आधी स्वतःचे योगदान सांगावे। राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश भिशे यांनी आमदार संजय कुटे यांच्यावर नाव न घेता केलेल्या टीकेला भाजप किसान मोर्चाचे नेते विजय भालतिडक यांनी खडे बोल सुनावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। विजय भालतिडक यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की आमदार संजय कुटे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे। सिंचन, पीक विमा, कर्जमाफी, वीज, रस्ते, पाणी पुरवठा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। सभागृहातही त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत। प्रकाश भिशे यांच्या टीकेवर बोलताना भालतिडक यांनी त्यांचा उल्लेख स्वयंभू शेतकरी नेते असा करत केवळ सोशल मीडियावर टीका करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत असे म्हटले। शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्षात कोण किती काम केले आहे हे जनतेला चांगलेच माहीत असल्याचा दावा त्यांनी केला। शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे महत्त्वाचे आहे। आमदार संजय कुटे यांचे कार्य जनतेसमोर आहे, त्यामुळे निराधार आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असेही विजय भालतिडक यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले। दरम्यान प्रकाश भिशे यांनी पावसाळी अधिवेशनातील शेतकरी प्रश्नांवरून काही लोक केवळ राजकीय अभिनय करत असल्याची टीका केली होती। त्यानंतर विजय भालतिडक यांनी ही सविस्तर प्रतिक्रिया देत आमदार संजय कुटे यांच्या कामाची बाजू मांडली। भारती न्यूज साठी मुख्य संपादक विवेक शेगावकर। नेते आहोत, आम्हालाच शेतकऱ्यांचा सर्वाधिक कळवळा आहे। पण प्रश्न असा आहे, जे लोक वर्षानुवर्ष सत्तेत आहेत, अनेक वेळा निवडून आले आहेत, त्यांनाच आज सभागृहात उभं राहून म्हणावं लागतं की अधिकारी ऐकत नाहीत, प्रशासन काम करत नाहीत। जर शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत तर मग इतकी वर्ष नेमकं तुम्ही काय केलं? जे स्वतः सरकारमध्ये आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांनीच प्रशासन उभं केलं, तेच जर आज प्रशासनावर बोट दाखवत असतील तर हे अपयश नेमकं कोणाचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। सभागृहात ओरडून कॅमेरासमोर राग दाखवून 2 मिनिटाची व्हायरल क्लिप बनवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागातील जनता सर्व पाहत आहे। कोण प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरतो, कोण संकटात सोबत उभा राहतो आणि कोण फक्त कॅमेरासमोर बोलबच्चन करत स्वतःची प्रतिमा उभी करतो, हे लोकांना आता पूर्णपणे माहीत आहे। आज राजकारणात एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे। सभागृहात जोरात ओरडा, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल करा आणि स्वतःला जनतेचा तारणहार म्हणून घोषित करा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी हा विषय फक्त भाषणाचा नाही, शेतकरी हा निवडणुकीचा मुद्दा नाही, शेतकरी हा तुमच्या राजकीय नाटकाची प्रॉपर्टी नाही। ज्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असतो ते कॅमेऱ्यासमोर अभिनय करत नाहीत, ते प्रत्यक्ष लढा देतात। आता ग्रामीण महाराष्ट्र ओळखतो कोण खरा लढवय्या आहे आणि कोण फक्त बोलबच्चन नेता आहे। आणि अशा ढोंगी भूमिकांमुळेच लोकशाही कमकुवत झाली आहे। सभागृहात नाटक करण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय देण्याची हिंमत दाखवा, नाहीतर लोक एक दिवस या अभिनयाला कायमचा पडदा टाकतील, एवढं लक्षात ठेवा। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सदैव जागरूक असतात आणि वेळ प्रसंगी स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ते विषय मांडत असतात आणि याच्यासाठी खूप हिंमत लागते आणि ती हिंमत संजयभाऊ कुटेंनी परवाच्या दिवशी विधानसभेत बोलताना दाखवली। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, यासाठी गेल्या 10 वर्षात संजूभाऊंनी जेवढा आवाज उठवला तितका एकाही आमदारांनी आतापर्यंत उठवलेला नाही। आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विषयावर सदैव जागरूक राहून आपल्या पदाची गरिमा सुद्धा एखाद्या वेळेस न पाहता स्वहित किंवा स्वतःचं हित सुद्धा न पाहता केवळ शेतकऱ्याचं हित आपल्या प्रथम त्यांच्या कार्यपद्धतीत ते ठेवतात, यासाठी त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। खऱ्या अर्थानं आताची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीच्या संबंधात शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्देश दिले आहेत
आणि सुरुवातीला जो GR काढला त्या GR मध्ये सुद्धा खूप बदल करून शेवटच्या लाभार्थ्याला शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा तो GR आहे. परंतु सरकार कोणाचंही असो त्याची अंमलबजावणी हे अधिकारी करत असतात आणि अधिकारी जे काही काँग्रेस दर्जीने किंवा विरोधी पक्षाचे मिळलेले अधिकारी असतात ते याला कुठेतरी बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या अधिकाऱ्यांवर टोप टाकताना त्यांनी मग तो अधिकारी कोण आहे काय याचा विचार न करता तो शेतकऱ्यांचा विषय चालू असताना 293च्या अन्वये जी चर्चा चालू होती ते चर्चा चालू असताना अधिकारी उपस्थित नाहीत हा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला आणि त्याच्यासाठी त्यांचं खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असे त्यांनी आपला विषय मांडला. त्यांचा जो आवेश होता तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याप्रती असलेलं त्यांचं प्रेम होतं. परंतु काही कालचे नेते आपली लायकी काय याचा सुद्धा विचार न करता आपण कोणाच्या विरोधात बोलतो आपण कोणामुळे मोठं झालो याचाही विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी एवढ्या मोठ्या कुटे साहेबांच्या विरोधात बोलणं तेही बोलणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी मांडलेला जो विषय आहे त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असं मला या प्रसंगी म्हणायचं आहे. कारण शेतकऱ्याला काही जातपात पंथ किंवा पक्ष नसतो. शेतकरी हा शेतकरी आहे आणि शेतकरी जगला तरच हा समाज जगेल हा देश जगेल ही भावना घेऊन कुटे साहेबांनी बोलले आहेत आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या विषयासाठी तरी सर्वांनी त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहून शेतकऱ्यांचा फायदा ज्या ज्या पद्धतीने करता येईल तो आतापर्यंत कुटे साहेबांनी केला आहे. जळगाव जामोद मतदारसंघात आतापर्यंत विक्रमी विमा सुद्धा मिळाला आहे. परंतु हे जे काही विरोधी पक्षाचे म्हणजे स्वयंभू शेतकरी नेते आहेत त्यांची ही पद्धत आहे की एखादा मुद्दा भेटणार आहे असं माहिती घेऊन उपोषणाला बसणे त्याच्याविषयी काही आंदोलन करणे किंवा आपल्या स्वतःचेच काही व्हिडिओ टाकून आपणच काहीतरी त्यांच्यापेक्षा मोठे आहे की त्यांच्या बरोबरीचे आहे काय याचा ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या प्रसंगी मी एवढंच म्हणेल की त्यांनी कुटे साहेबांवर बोलणं म्हणजे पहाडावर थुंकण्यासारखं आहे आणि कुटे साहेबाला काही फरक पडत नाही. कुटे साहेब सत्य मांडताना आपली बाजू मांडत असताना आणि जी जनताचे उपयोगी आहे शेतकऱ्यांचे उपयोगी आहे ते बाजू मांडत असताना ती एक बाजू मांडतात आणि त्यावर्षी ते दुसरा कोणताही विचार करत नाहीत अशा मोकळ्या मनाचा तो माणूस आहे आणि त्यांचं अभिनंदन केवढं करावं तेवढं थोडंच आहे. त्यासाठी जनतेने शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि अशा नकली शेतकरी नेत्यांपासून सुद्धा सावध राहावं कारण शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. बरं त्यांनी बोलताना पुढे असंही म्हणत आहे की बोलबच्चन नेते बोलबच्चन आमदार त्याच्यानंतर कॅमेरा मोठ्या मोठ्या ओरडा करतात तर या त्यांच्या शब्दांचा तुम्ही निषेध करावं. 100% निषेध करू. म्हणजे या त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी नाव घेतलं नाही पण त्यांचा रोग त्यांच्याकडेच होता. कुटे साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ते निश्चितच बोलबच्चन नाहीत. त्यांचा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना अभ्यास आहे की ते जे बोलतात तेच करतात आणि जे बोलतात ते करण्यासाठी त्यांना जे काही किंमत मोजावी लागली ते मोजतात. म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलायचं असेल आणखी काही बोलायचं असेल ते संबंधित अधिकाऱ्याला संबंधित मंत्र्याला सुद्धा ते भेटून आतापर्यंत त्यांचा जर तुम्ही सगळी फाईल काढली त्यांचा अभ्यास काढला की त्यांनी जे जे विधानसभेत मांडलं ते शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला सुद्धा त्यांनी मिळवून दिलं असा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे आता आगामी त्यांच्या जे जे काही विषय आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत आणि ते आपल्याला दिसतीलच. धन्यवाद.